जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट नदीम खान. आपण कायद्यातील कलम 3 ते कलम 8 या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आता आपण NDPS कायद्याकडे येऊया. आता आपण कलम 3 बद्दल बोलूया. जेव्हा तुम्ही कलम 3 वाचता, तेव्हा ती केंद्र सरकारला एक शक्ती देते. सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस म्हणजे काय? तर कायद्यातील जी अनुसूची म्हणजे शेड्यूल दिलेले आहे, त्या अनुसूचीमध्ये सरकारने ज्या पदार्थाला सायकोट्रॉपिक घोषित केले आहे, त्याला तो सायकोट्रॉपिक सबस्टन्स असतो. जेव्हा तुम्ही कलम 3 वाचता, तेव्हा ती केंद्र सरकारला शक्ती देते, की केंद्र सरकार या आधीच घोषित केलेल्या सायकोट्रॉपिक सबस्टन्सचे नाव सूचीतून वगळू शकते किंवा केंद्र सरकार नंतर एखाद्या नवीन पदार्थाला मनोप्रभावी पदार्थ म्हणून सूचीमध्ये समाविष्ट करू शकते. तर ही शक्ती केंद्र सरकारकडे कलम 3 अंतर्गत आहे. आता यापुढील कलम 4 ते कलम 7 पर्यंतच्या तरतुदी पाहूया. बघा, आपला उद्देश काय होता? जेव्हा तुम्ही संविधानाचा अनुच्छेद 47 वाचता, अनुच्छेद 47 काय म्हणतो, की आपल्याला गोष्टींचे नियमन करायचे आहे, प्रतिबंधित करायचे आहे. तर नियमन आणि प्रतिबंध करण्यासाठी सरकारकडे एक एजन्सी असावी, कोणताही अधिकारी असावा, ज्याद्वारे ते काम करेल. तर यातील अध्याय 2 याच अधिकाऱ्यांबद्दल बोलतो. तर कलम 4 काय म्हणते, की सर्वात आधी केंद्र सरकारची जबाबदारी आहे, की केंद्र सरकारने अशी उपाययोजना करावी, ज्याद्वारे ते नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सचा गैरवापर रोखू शकतील. दुसरे म्हणजे त्यांचा अवैध व्यापार रोखू शकतील आणि त्यांच्या अवैध व्यापाराला प्रतिबंध घालू शकतील. म्हणजेच अवैध व्यापार होत असेल तर तो थांबवायचा आहे. दुसरे म्हणजे अवैध व्यापार होण्यापूर्वीच आपण प्रतिबंधक उपाययोजना करावी, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तर केंद्र सरकारला कलम 4 मध्ये सांगितले आहे, की या कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून केंद्र सरकार नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सच्या गैरवापराला आणि त्यांच्या अवैध वापराला प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी, तसेच त्यांच्या वैद्यकीय आणि वैज्ञानिक वापराची खात्री करण्यासाठी सर्व उपाययोजना करेल. केंद्र सरकारकडून अपेक्षा केली आहे. आता केंद्र सरकार हे कसं करेल? तर कलम 5 म्हणते, की केंद्र सरकार या नार्कोटिक आयुक्तची नियुक्ती करेल. एक नार्कोटिक्स कमिशनर असेल. याची व्याख्या जेव्हा तुम्ही परिभाषा खंड वाचता, तेव्हा त्यात त्याची व्याख्या दिली आहे. जेव्हा तुम्ही परिभाषा खंड 2 उपकलम 13 वाचता, तेव्हा तिथे नार्कोटिक आयुक्त काय असतो हे लिहिले आहे. तर म्हटले आहे, की कलम 5 अंतर्गत जो नार्कोटिक्स कमिशनर नियुक्त होतो, त्यालाच नार्कोटिक आयुक्त म्हणतात. हे जाणून घेणे आवश्यक आहे, की नार्कोटिक आयुक्तची व्याख्या कुठे दिली आहे? तर कलम 2 उपकलम 13 मध्ये व्याख्या दिली आहे. व्याख्या काय आहे? तर म्हटले आहे, की कलम 5 अंतर्गत जो आयुक्त नियुक्त होतो, तोच नार्कोटिक आयुक्त. आता तो एकटा काम करणार नाही. एक नार्कोटिक आयुक्त तर बनला, कमिशनर बनला, तर त्याच्यासाठी NCB ही महत्त्वाची एजन्सी बनवली गेली. ती नार्कोटिक्सबद्दल काम करते. NCBचे महत्त्वाचे काम हे नार्कोटिक्सबद्दल काम करणे आहे. आता दुसरी गोष्ट काय झाली, की केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी पण कोणीतरी असावे. हे ठीक झाले, एन्फोर्समेंट एजन्सी झाली. आता केंद्र सरकारला काय पाहायचे आहे? त्याला नार्कोटिक्स, सायकोट्रॉपिक सबस्टन्सची सूची बनवायची आहे, कमी करायची आहे, कधीतरी कमिशनरला नियुक्त करायचे आहे. तर त्याच्याकडे एक समिती पण असावी आणि त्या समितीला कलम 6 मध्ये सांगितले आहे, की नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स समिती असेल, जी केंद्र सरकारला वेळोवेळी ज्या विषयांवर सल्ला मागितला जाईल, त्यावर सल्ला देईल आणि इतरही जे काम केंद्र सरकार तिला देईल, ती काम ते करेल. या समितीत किती लोक असतील? तर एक अध्यक्ष असेल आणि 20 पर्यंत सदस्य असू शकतात. मग राज्य सरकारांची जबाबदारी आहे. तर राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांची व्यवस्था कलम 7 मध्ये पण केली आहे. या कलमांमध्ये काय शीर्षक आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. तर कलम 4 केंद्र सरकारकडून अपेक्षा करते, की तुम्ही नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सचा गैरवापर रोखाल, अवैध व्यापार रोखाल आणि मग त्यासाठी संसाधनांची व्यवस्था करते. कलम 5 मध्ये एक कमिशनर नियुक्त करण्याची आणि त्या कमिशनरला अधीन काम करण्यासाठी एक एजन्सी नियुक्त करण्याची व्यवस्था आहे. दुसरे म्हणजे एक समिती बनवा, जी केंद्र सरकारला वेळोवेळी सल्ला देईल. यात तज्ज्ञ असावेत आणि राज्य सरकारांना पण अधिकार दिला आहे, की तुम्ही पण आपले अधिकारी नियुक्त करू शकता. हे कलम 4 ते 7 पर्यंतचे झाले. कलम 7A किंवा 7A हे 1989 मध्ये पहिल्या दुरुस्तीनंतर अमेंडमेंट आणले गेले. तेव्हा तुम्ही या कायद्याचे उद्देशिका वाचता. उद्देशिकात तुम्हाला मिळते, की अवैध व्यापारातून मिळालेली किंवा त्यात वापरलेली मालमत्ता जप्त करणे आहे.
जो अवैध व्यापार नार्कोटिक्स ॲक्ट किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सचा केला जाईल, त्यातून जी अवैध मालमत्ता मिळवली जाईल, त्या मालमत्तेची जप्ती पण करायची आहे. तर काय झाले, की ज्या लोकांना एका निधीची पण आवश्यकता असेल, कलम 7A हे 1989 मध्ये आणले गेले आणि 7A चा उद्देश आहे, की जेव्हा केंद्र सरकारकडे NCB सारखी एजन्सी आली, एक आयुक्त आला, तेव्हा केंद्र सरकार म्हणजे NCBला किंवा नियुक्त झालेल्या नार्कोटिक आयुक्तला पैशांची पण आवश्यकता असेल, तर त्यासाठी एक वेगळा निधी बनवण्याचं सांगितले गेले. तर 7A मध्ये वेगळ्या निधीबद्दल बोलले गेले आहे आणि त्या निधीचे नाव काय असेल? राष्ट्रीय औषधी दुरुपयोग नियंत्रण निधी. केंद्र सरकारला या कायद्यात सांगितले आहे, की तुम्ही एक वेगळा निधी बनवा आणि त्या निधीचे नाव राष्ट्रीय औषधी दुरुपयोग नियंत्रण निधी असे ठेवण्यात आले. एक वेगळा निधी या कायद्याअंतर्गत बनला आणि त्यात पैसा कुठून येईल हे पण सांगितले, की केंद्र सरकार संसद जे विनियोगातून देईल ते या निधीत येईल. या कायद्याअंतर्गत जे गुन्हे असतील आणि गुन्ह्याअंतर्गत मालमत्ता जप्त केली जाईल, तिचा लिलाव केला जाईल, त्यातून जो पैसा मिळेल तो पण याच निधीत जमा होईल. जर लोक अनुदान देत असतील, अनेक संस्था नशा निवारणासाठी अनुदान देतात, तर अनुदान पण याच निधीत जमा होईल. तर 7A मध्ये स्रोत सांगितले आहेत, की एक निधीच्या स्थापनेबद्दल बोललेले आहे, की एक राष्ट्रीय औषधी द्रव्य दुरुपयोग नियंत्रण निधी स्थापन केली जाईल. त्यात पैसा कुठून येईल हे सांगितले गेले आणि जो या कायद्याअंतर्गत गुन्ह्यांमुळे जप्त केलेल्या मालमत्तेतून पैसा मिळेल, तो पण याच निधीत जमा होईल. पण जर लोक दान करतील आणि जर लोक दान करतील, तर ते पण याच निधीत जमा होईल. आता हा निधी कुठं खर्च केला जाईल? आपल्याला निवारण करायचे आहे. व्यसनी लोकांना वैद्यकीय उपचार द्यायचे आहेत. एजन्सीचा खर्च उचलायचा आहे. जिथे वैद्यकीय उपचार दिले जातात, तिथे अफूची शेती करायची आहे. त्या शेतीच्या देखरेखीवर जे अधिकारी लागतील, त्यांचा खर्च शेतकऱ्यांचा खर्च द्यायचा आहे. अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तर निधीची स्थापना झाली, निधीत पैसा कुठून येईल हे आणि निधीचा पैसा कुठं खर्च होईल हे पण कलम 7 हे सांगते. मग सांगितले, की या निधीतून धन काढण्यासाठी एक शासकीय मंडळाची स्थापना केली जाईल आणि त्यात केंद्र सरकारचे अपर सचिव दर्जापेक्षा कमी दर्जाचे अधिकारी नसतील आणि 6 सदस्य असतील. जे अपर सचिव असेल तो अध्यक्ष असेल. तर त्या समितीच्या सल्ल्याने या निधीतून पैसे काढले जातील. कलम 7B जे बोलते ते लेखापरीक्षणाबद्दल बोलते, की यानंतर केंद्र सरकार दरवर्षी एक अहवाल प्रकाशित करेल, ज्यात या निधीतून झालेल्या खर्चाचा तपशील असेल. या प्रशासकीय व्यवस्था आहेत ज्या केल्या गेल्या आहेत. आता कलम 8 आणि 8A बद्दल बोलूया. कलम 8 आणि 8A काय करतात? बेकायदेशीर गोष्टींवर प्रतिबंध घालतात. तुम्ही जी नावे वाचली, कोकाची पाने, कॅनॅबिस हेम्प आणि ओपियम पॉपी किंवा उत्पादित औषधे, तर कलम 8 या सर्व उत्पादनांशी किंवा त्या पदार्थांशी संबंधित गोष्टींवर प्रतिबंधित घालते. कोणत्या गोष्टींवर प्रतिबंधित करते? तर कलम 8 आणि 8A प्रतिबंधाबद्दल बोलतात. ते प्रतिबंधात्मक तरतुदी जे प्रोहिबिटरी प्रोव्हिजन्स आहेत आणि कलम 9 ते 14 पर्यंतच्या तरतुदी रेग्युलेटरी प्रोव्हिजन्स म्हणजे नियमनकारी तरतुदी आहेत. त्या प्रतिबंध लावत नाहीत. ज्या गोष्टींवर प्रतिबंध घातला आहे त्या तुम्हाला कलम 9 ते 14 मध्ये परवानगी दिली जात आहे. तुम्ही परवाना घेऊ शकता, शेती करू शकता. जर तुम्हाला उपचारासाठी अफूचा वापर करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. तर तुम्ही पाहाल की कलम 9 ते 14 पर्यंतच्या गोष्टी परवानगी देतात. कलम 8 आणि 8A गोष्टींना थांबवतील, की तुम्हाला हे करायचे नाही आणि कलम 9 ते 14 पर्यंतच्या तरतुदी परवानगी देतील, की तुम्ही या अटींसह या गोष्टी करू शकता. तर दोघांचे महत्त्वाचे स्वरूप जाणून घ्या, की 8 आणि 8A प्रतिबंधात्मक स्वरूपाचे आहेत, तर 9 ते 14 पर्यंतचे नियमनकारी आहेत. आता हे बघा, की कोणत्या गोष्टी प्रतिबंधित केल्या जात आहेत. तर कलम 8 मध्ये म्हटले आहे, की कोणताही व्यक्ती कोका वनस्पतीची लागवड करणार नाही. कोका वनस्पतीचा कोणताही भाग संग्रह करणार नाही. तर संपूर्ण वनस्पतीची लागवड थांबवली आहे आणि त्याचा महत्त्वाचा भाग होता पाने. तर पानांना पण सांगितले आहे, की कोणत्याही भागांचा संग्रह करू नका. तर कोकाच्या संबंधित लागवड थांबवली आहे, कल्टिव्हेशन थांबवले आहे. दुसरे मग म्हणते, की अफू लागवड कोणीही व्यक्ती करणार नाही. जी तुम्ही ओपियम पॉपी वाचली होती, ज्यातून अफू निघते, त्या
पेपेवर सोमनिफेरम एल जातीच्या वनस्पतीची देखील कोणीही व्यक्ती लागवड करणार नाही. तिसरे म्हटले आहे की कॅनॅबिस वनस्पतीची देखील कोणीही लागवड करणार नाही. तर या तिन्ही वनस्पतींची ज्या नैसर्गिक गोष्टी होत्या त्यांची लागवड थांबवली आहे आणि कोका वनस्पतीचा कोणताही भाग संग्रह करण्यापासून थांबवला आहे. तर एकूण 4 गोष्टी थांबवल्या आहेत. म्हणता येईल की 3 वनस्पतींचे, नैसर्गिक वनस्पतींचे, कॅनॅबिस वनस्पतीची लागवड थांबवली आहे आणि जी तुमची पेपेवर सोमनिफेरम एल प्रजातीची वनस्पती होती, तिची लागवडही थांबवली आहे आणि कोका वनस्पतीची लागवड थांबवली आहे आणि म्हटले आहे की कोका वनस्पतीचा कोणताही भाग तुम्ही संग्रह करणार नाही. तर एकूण कल्टिव्हेशन थांबवले आहे आणि म्हणता येईल की कोका पानांचा साठवणूक इत्यादी थांबवली आहे. कलम 8 दुसरे काय म्हणते की नार्कोटिक ड्रग्सची जी तुम्ही व्याख्या वाचली किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सची जी तुम्ही व्याख्या वाचली, त्या पदार्थाच्या संबंधात तुम्ही कोणतेही उत्पादन करणार नाही. आधी शेती थांबवली होती, आता तुम्ही हे वेगवेगळे लिहित जा की कलम 8 काय काय करत थांबवते. कारण आपण पुन्हा परिभाषा खंडात जाऊ आणि या गोष्टी पुन्हा एकदा समजू. तर आधी काय थांबवले? कल्टिव्हेशन थांबवले. पहिले जे NDPS थांबवते ते कल्टिव्हेशन थांबवते की तुम्ही कल्टिव्हेशन करणार नाही. दुसरे काय करणार नाही? तुम्ही प्रोड्यूस करणार नाही. तिसरे काय करणार नाही? तुम्ही मॅन्युफॅक्चर करणार नाही, निर्मिती करणार नाही, कल्टिवेट करणार नाही, प्रोड्यूस करणार नाही, मॅन्युफॅक्चर करणार नाही. कोणताही उपरोक्त पदार्थाचा ताबा ठेवणार नाही. काही पदार्थ विकणार नाही, ते खरेदी करणार नाही, त्यांना वाहतूक करणार नाही, त्यांना गोदामात ठेवणार नाही, त्यांचा वापर करणार नाही, उपभोग घेणार नाही, आंतरराज्यीय आयात करणार नाही, आंतरराज्यीय निर्यात करणार नाही, भारतात आयात करणार नाही आणि भारताबाहेरून आयात करणार नाही, निर्यात करणार नाही आणि न शिपमेंट करणार. तर 15-20 गोष्टी कलम 8 द्वारे थांबवल्या आहेत. कल्टिव्हेशन, पदेशन, उपभोग, वापर, वाहतूक, आयात, निर्यात, उत्पादन, निर्मिती, विक्री, खरेदी, शिपमेंट अनेक गोष्टी थांबवल्या आहेत. आपण पुन्हा परिभाषा खंडात जाऊ. या गोष्टी समजून घेणे पण आवश्यक आहे की NDPS कायद्याअंतर्गत आयात म्हणजे काय, निर्यात म्हणजे काय, वाहतूक म्हणजे काय, कृषी म्हणजे काय, लागवड म्हणजे काय, ताबा म्हणजे काय, हे पण आपण मागे परिभाषा खंडात जाऊ समजू. तर तुम्हाला या गोष्टी करण्यापासून थांबवले आहे की तुम्ही कोका वनस्पतीची लागवड करणार नाही, तुम्ही कॅनॅबिस वनस्पतीची लागवड करणार नाही, तुम्ही अफू-पोस्ट वनस्पतीची लागवड करणार नाही, ना तुम्ही या वनस्पतींच्या उत्पादनांचा संग्रह करणार, ना त्यांचा साठा करणार, ना त्यांची तपासणी करणार, ना खरेदी करणार. अनेक गोष्टी थांबवल्या आहेत. या थांबवलेल्या गोष्टींपैकी सर्व विषयांची व्याख्या NDPS कायदा देत नाही, परंतु तरीही महत्त्वाच्या गोष्टींची व्याख्या सांगितली आहे. तर आधी काय थांबवले? तुमचे कल्टिव्हेशन. कल्टिव्हेशन थांबवले की तुम्ही कल्टिव्हेशन करणार नाही. कल्टिव्हेशन काय असते? आता कायद्याची NDPS कायद्याची परिभाषा खंड कल्टिव्हेशनची व्याख्या देत नाही. कल्टिव्हेशनला सोप्या शब्दात आपण लोक थोडे शेती संबंधित जाणता की ते तुम्ही काय करता की जमिनीची नांगरणी करता. नांगरणी तुम्ही मशीनने पण करू शकता आणि बैलांना पण करू शकता आणि मॅन्युअल उपकरणांनी पण करू शकता आणि मग काय करता, तिथे तुम्ही बियाणे पेरता. त्यानंतर काय करता की आणि आपल्या देखरेखीखाली त्या वनस्पतीचे अंकुरण आणि मग तिचे फुलणे ठरवता. यालाच जिथे तुम्ही तुमचा उद्देश असतो त्याला ॲग्रिकल्चर म्हणतात, त्यालाच कल्टिव्हेशन म्हणतात. याचा अर्थ तुम्ही वनस्पतीवर श्रम आणि लक्ष देऊन तिची वाढ घडवून आणता, उत्पादन करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी. आता तुम्ही इथे जमिनीची नांगरणी करून बी पेरता, त्यानंतर आपल्या देखरेखीखाली त्या वनस्पतीला वाढताना पाहता, त्याला कल्टिव्हेशन म्हणतात. परंतु जर समजा गोष्टी तुमच्या इच्छेशिवाय म्हणजे स्वतःहूनच गांजाचे झाड तुमच्या शेतात उगवले किंवा तुम्हाला त्याबद्दल माहिती नाही किंवा तुमच्या घराशेजारील एका डोंगरावर गांजाचे झाड उगवले किंवा कॅनॅबिसचे झाड उगवले, तर त्याला वाईल्ड म्हणतात. ते वाईल्ड प्रोडक्ट म्हणून ओळखले जाते. तर ते कल्टिव्हेशनमध्ये येणार नाही. या व्याख्यात मिळते. तर वनस्पतींची नैसर्गिक वाढ, स्वतःहूनच उगवणे, कोणत्याही कृतीशिवाय जर नैसर्गिकरित्या वाढ होते, जंगलात जी झाडे असतात त्यांची शेती करणार नाही, कारण तिथे तुम्ही श्रम केले नाहीत, तुम्ही बी पेरले नाहीत, ना त्याची देखरेख करत आहात. The wild growth of plants on its own without any act on the plant's part of the accused and without his knowledge not amount to cultivation. म्हणजे ना तुमचा त्यात कोणताही प्रयत्न होता, ना तुमचा कोणताही श्रम होता, ना तुम्ही त्याची देखरेख केली आहे,
ती जंगली वाढ आहे. तुमच्या माहितीशिवाय तुमच्या छतावर एक झाड उगवले आहे. ना तुम्ही छतावर जाता, पाहता, तर तुम्ही हे म्हटले जाणार नाही की तुम्ही गांजाची झाडाची शेती करत आहात. कारण ते कल्टिव्हेशनच्या व्याख्यात येत नाही. परंतु तुमच्या घरासमोर जी रिकामी जागा पडलेली आहे, त्याच गांजाचे झाड उगवले आहे आणि तुम्ही आजूबाजूला गुलाब लावता आणि त्या झाडाला पण सुरक्षित ठेवले आहे, तर इथे मानले जाईल की तुम्ही कल्टिव्हेशन केले आहे. म्हणूनच कल्टिव्हेशनची व्याख्या थोडी जाणून घेणे आवश्यक होते. आता बाकीच्या व्याख्यांवर येऊया. तर दुसरी महत्त्वाची व्याख्या यात मिळते, जेव्हा आपण कलम 8च्या संदर्भात बोलतो, तेव्हा व्याख्या मिळते की तुमच्या उत्पादनाची उत्पादन काय असते? उत्पादनाची व्याख्या तुम्हाला परिभाषा खंडातील कलम 2 उपकलम 22 मध्ये मिळते. इथे उत्पादन म्हणजे तुम्ही कोकाची वनस्पती किंवा कॅनॅबिसची वनस्पती किंवा अफूपोस वनस्पती जेव्हा तुम्ही त्यातून हे उत्पादन मिळवण्यासाठी वनस्पतीपासून वेगळे केली, जेव्हा तुम्ही कोकाची पाने तोडली, जेव्हा तुम्ही गांज्याची कळी तोडली, जेव्हा तुम्ही कॅनॅबिसची फुललेली टोकं तोडली किंवा तुम्ही अफूचे फल तोडले, याला उत्पादन म्हणतात. उत्पादन म्हणजे अफू, पोस्ट, कोकाची पाने किंवा कॅनॅबिसच्या अशा वनस्पतींपासून ज्यातून ते मिळतात वेगळे करणे, याला उत्पादन म्हणतात. कल्टिव्हेशन म्हणजे जमिनीवर जे लावत होता. उत्पादन म्हणजे काय झाले, जे तुम्ही वनस्पतीपासून वेगळे करत आहात. नैसर्गिकरित्या तुम्ही उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, पाने तोडत आहात, तुम्ही त्याचे फळ आणि फुललेली टोकं तोडत आहात, यालाच उत्पादन म्हणतात. आता बघूया आंतरराज्यीय आयात. जेव्हा तुम्ही कलम 8 वाचता, तेव्हा तुम्हाला आंतरराज्यीय आयात हा शब्द मिळेल. आंतरराज्यीय आयात काय असते, की भारताच्या एका केंद्रशासित प्रदेशातून भारताच्या दुसऱ्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून आणणे. आपला भारत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी बनलेला आहे. जर तुम्ही आंध्र प्रदेशातून वस्तू महाराष्ट्रामध्ये आणत असाल, तर याला आंतरराज्यीय आयात म्हणतील. आंध्र प्रदेशातून तुम्ही शासित प्रदेशात नेत असाल, तर याला आंतरराज्यीय आयात म्हणतील. तर ही परिभाषा खंडातील 2 उपकलम 24 मध्ये आहे, की आंतरराज्यीय आयातीचा अर्थ असा आहे, की भारताच्या कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात भारताच्या दुसऱ्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून आणणे. त्याचप्रमाणे आंतरराज्यीय निर्यात पाहूया. आंतरराज्यीय निर्यात काय असते, की भारताच्या दुसऱ्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात घेऊन जाणे. भारताच्या एका राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून दुसऱ्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात घेऊन जाणे. ही तुमची आयात झाली, की महाराष्ट्रात तुम्ही आंध्र प्रदेशमधून आणत आहात, ही आंतरराज्यीय आयात झाली. आणि जर तुम्ही आंध्र प्रदेशातून महाराष्ट्राला घेऊन जात असाल, तर ही आंतरराज्यीय निर्यात झाली. जसे की आयात निर्यात असते, ते आपण 2 देशांमध्ये समजतो, इथे राज्यांमध्ये पण समजून घ्यायचे आहे. आयात निर्यात तुम्हाला माहीत आहे, की भारतात आयात म्हणजे परदेशातून भारतात येणे आणि भारतातून निर्यात हे तुम्हाला माहीत आहे. परिवहन काय असते? परिवहन म्हणजे आपण सामान्यतः समजतो, की परिवहन म्हणजे पुण्याहून पुण्याला कोणत्याही कामासाठी जाणे, ते पण परिवहन आहे. तसं परिवहन तो नाही. परिवहन म्हणजे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राज्यांतर्गत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जात असाल, तर याला आंतरराज्यीय आयात किंवा आंतरराज्यीय निर्यात म्हणतील. पण राज्यांच्या आत जर तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असाल किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या आत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असाल, तर त्याला परिवहन म्हणतील. तर ही व्याख्या पण दिली आहे. कन्व्हेन्स काय असते, हे तुम्हाला कलम 2 उपकलम 8 मध्ये मिळेल, की कन्व्हेन्स म्हणजे काय. तर म्हटले आहे, की कन्व्हेन्स म्हणजे कोणत्याही प्रकारचा कन्व्हेन्स आणि यात विमान, जलयान, वाहन यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी कन्व्हेन्स अंतर्गत येतील. आता यात तुम्हाला 2 शब्द मिळतील, एडिक्ट आणि यूज. तर या दोघांमधील फरक पण थोडे समजून घेणे आवश्यक आहे, की एडिक्ट काय असतो आणि यूज काय असतो. एडिक्ट म्हणजे कोणत्याही नार्कोटिक ड्रग्ज किंवा प्रभावी पदार्थांवर अवलंबून असणे. ही जी पहिली व्याख्या आहे ती एडिक्टची व्याख्या आहे, की जर तुम्ही कोणत्याही नार्कोटिक ड्रग्ज किंवा प्रभावी पदार्थांवर अवलंबून झाला असेल, तर त्याला व्यसनी म्हणतात. म्हणजे व्यक्तीबद्दल बोलले जात आहे, की जर एखादी व्यक्ती कोणत्याही मादक किंवा प्रभावी पदार्थांवर अवलंबून झाली असेल, तर त्याला आपण ॲडिक्ट म्हणू. पण यूज हा शब्द वेगळा असतो. यूजचा अर्थ आहे, की वैयक्तिक वापराव्यतिरिक्त जो इतर वापर करत आहात, त्याला यूज म्हणतात. वैयक्तिक वापर यूज या शब्दाच्या व्याख्येत येत नाही. वैयक्तिक वापराव्यतिरिक्त तुम्ही मादक पदार्थ किंवा नार्कोटिक ड्रग्जचा कोणताही वापर करत असाल, त्याला यूज म्हणतात. तर या व्याख्या आहेत, ज्या गोष्टींना तिथे थांबवले आहे.
त्यांच्या व्याख्या इथे दिल्या आहेत. अनेकदा त्यात एक वादग्रस्त व्याख्या येते, ती म्हणजे पदेशनची. पदेशन हा एक असा शब्द आहे, जो कायद्यात खूप गोंधळ निर्माण करतो. पदेशनला एन-डी-पी-एस कायद्यात परिभाषित केलेलं नाही. तर पदेशनबद्दल थोडी चर्चा करूया आणि यावर पदेशनवरून जेव्हा वाद निर्माण होतील, त्याच्यावर पण चर्चा करूया. बघा, पदेशनला परिभाषित केलेलं नाही, पण इतर गोष्टींना परिभाषित केलेलं आहे. तुमचे शिपमेंट जे भारतातून निर्यात, भारतात आयात, आंतरराज्यीय आयात, आंतरराज्यीय निर्यात, परिवहन, वापर, बाकीच्या गोष्टी, उत्पादन, निर्मिती हे सर्व सांगितले आहे. निर्मितीची पण व्याख्या आहे, उत्पादनाची पण व्याख्या आहे, पण पदेशनची व्याख्या दिली नाही आणि पदेशन हा सर्वात वादग्रस्त विषय आहे. म्हणजे तथ्य आणि परिस्थितीनुसार एकाच विषयात कधीतरी मानले जाईल की तुमचा पदेशन आहे आणि तथ्य आणि परिस्थिती पाहून मानले जाईल की तुमचा पदेशन नाही. एकाच घटनेला तर पदेशनसाठी 2 महत्त्वाचे घटक असतात. एक ॲनिमस आणि दुसरं कॉर्पस. ॲनिमस आणि कॉर्पस मिळून पदेशन तयार होतं. ॲनिमस काय असतं, की तुमच्या कोणत्याही पदार्थावर ताबा मिळवण्याचा उद्देश. आणि कॉर्पस काय असते, म्हणजे एक्सक्लुझिव्ह युजर कंट्रोल ऑफ थिंग. जर तुमचा त्या वस्तूवर विशेष नियंत्रण असेल तर त्याला कॉर्पस म्हणतात. तर सामान्यतः पदेशन तयार करण्यासाठी 2 घटक आवश्यक असतात. जेव्हा आपण पुढे पण पाहू, तेव्हा सर्वोच्च न्यायालय नेहमी म्हणते की 2 घटक प्रॉसिक्युशनला सिद्ध करावे लागतील, ॲनिमस आणि कॉर्पस. हेच मिळून पदेशन सिद्ध करतात. आता पदेशनची किती प्रकारे असू शकतात? एन-डी-पी-एसला लक्षात घेऊन एन-डी-पी-एस कायद्याच्या दृष्टिकोनातून ड्रग्जवर किंवा पदार्थांवर तुमचा ताबा 5 प्रकारचा असू शकतो. तर पहिला प्रत्यक्ष ताबा असू शकतो. तुमच्या खिशात प्रत्यक्ष कोणताही पदार्थ आहे. दुसरा म्हणजे तुमचा कन्स्ट्रक्टिव्ह ताबा असू शकतो. तो तुमच्या खिशात नाही, प्रत्यक्ष ताब्यात नाही, पण तुमच्या गाडीत पडलेला आहे. तुमच्या गाडीत नाही तर याला कन्स्ट्रक्टिव्ह ताबा म्हणतात. तिसरे म्हणजे सिम्बॉलिक ताबा पण असू शकतो. सिम्बॉलिक ताबा कसा असू शकतो? तो विशेष एक्सक्लुझिव्ह ताबा पण असू शकतो आणि संयुक्त जॉईंट ताबा पण असू शकतो. तर हा संयुक्त ताबा आणि रचनात्मक म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह ताबा यावर वाद होतो. प्रत्यक्ष ताब्यावर कोणताही वाद होत नाही. जर तुम्ही एक बॅग घेऊन जात असाल आणि त्या बॅगमध्ये तुम्ही अफू ठेवली असेल किंवा तुमच्या बॅगेत बार पण असेल आणि जर तिथे कोणताही वाद नाही, तर तुमच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे आणि मानले जाईल की तुमचा प्रत्यक्ष ताबा आहे. जो वाद येतो तो रचनात्मक ताब्यात आणि संयुक्त ताब्यात येतो. तर कलम 27 तुम्ही IPCचे पाहाल, तर कलम 27 रचनात्मक ताब्याला खूप स्पष्ट करते. कलम 27 म्हणते, प्रॉपर्टी इन पोझेशन ऑफ पर्सन, वाईफ, क्लर्क ऑर सर्वंट ऑन अकाउंट ऑफ द पर्सन इज इन दॅट पोझिशन. 27 म्हणते की जर एखाद्या व्यक्तीच्या पत्नीजवळ किंवा एखाद्या व्यक्तीच्या नोकराजवळ कोणत्याही वस्तूचा ताबा असेल आणि तो आपल्या पतीच्या निर्देशानुसार किंवा मालकाच्या निर्देशानुसार त्या वस्तूचा ताबा धारण करत असेल, तर मानले जाईल की मालकाचा किंवा पतीचा ताबा आहे. कलम 27 तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा कलम 27 ताबा खूप स्पष्ट करते. ते इथे पण लागू होते. म्हटले आहे की जेव्हा मालमत्ता कोणत्याही व्यक्तीच्या ताब्याबद्दल बोलले जात आहे, की जेव्हा मालमत्ता कोणत्याही व्यक्तीच्या वतीने त्या व्यक्तीच्या पत्नी किंवा त्याच्या लिपिक किंवा त्याच्या सेवक यांच्या ताब्यात असेल, तेव्हा तो या संहितेच्या अर्थांतर्गत त्या व्यक्तीच्या ताब्यात आहे. तर पत्नी आणि लिपिक किंवा नोकराच्या ताब्यात असूनही गोष्टी त्या व्यक्तीच्या ताब्यात मानल्या जातील. आता अनेकदा जेव्हा एन-डी-पी-एस कायद्याची पुढे चर्चा करू, तेव्हा घरांची झडती घेतली जाते. लोकांच्या घरावर झडती घेतली जाते की तुमच्याकडे नार्कोटिक ड्रग्ज तर नाहीत. आरोपींबद्दल माहिती मिळाल्यावर पोलीस जातात आणि त्यांच्या घरची झडती घेतात. आता समजा एखाद्या घरात ड्रग्ज मिळाली किंवा कायद्याने प्रतिबंधित केलेल्या गोष्टी मिळाल्या. आता काय करणार? तो व्यक्ती तर आपल्या दुकानात बसलेला आहे आणि त्याच्या घरात तुम्ही झडती घेतली आणि गोष्टी मिळाल्या, तर ताबा कोणाचा? प्रत्यक्ष ताबा तर त्याचा नाही. तर सामान्य कायद्याचे सिद्धांत ताब्याबद्दल हे म्हणतात की जर ती जागा तुमच्या ताब्यात होती, जिथे झडती घेतली गेली आहे, त्या घराच्या ताब्याबद्दल कोणताही वाद नाही, तर हा प्रश्न केला जाईल की त्या घरात जितक्या गोष्टी ठेवल्या आहेत त्या पण तुमच्या ताब्यात आहेत. घराची गोष्ट होत आहे की सामान्य कायदे असे म्हणतो
की तुमच्या जागेचा ताबा म्हणजे त्या जागेत सापडलेल्या सर्व वस्तूंचा ताबा. जोपर्यंत तो संबंध तोडला जात नाही. तर जर तुमच्या ताब्यात ते घर असेल तर मानले जाईल की त्या घरात ठेवलेल्या सर्व गोष्टी तुमच्या ताब्यात आहेत. आता जबाबदारी त्याच्यावर गेली ज्याच्याकडे घराचा ताबा आहे, की तुम्ही खंडन करा. तुम्ही खंडन करा. जर तुम्ही ती धारणा खंडित केली तर मानले जाईल की तुमचा ताबा नव्हता. अन्यथा जर घर तुमच्या ताब्यात असेल, त्या घरात कोणते ड्रग्ज सापडले तर मानले जाईल की त्या गोष्टी तुमच्या ताब्यात होत्या. नार्कोटिक ड्रग्जच्या तुमच्या ताब्यात होत्या. परंतु जर त्या घरात अनेक लोकांचा वावर असेल, अनेक लोकांचा म्हणता येईल की ताबा, अनेक लोक त्याचा वापर करत आहेत, तर काय होईल? ही एक घराचे मालक तुम्ही एकटेच आहात आणि त्या घरात काहीतरी सापडले. त्या घरात तर तुमचे कुटुंब राहत आहे, तर तिथे ठीक आहे, तुमच्या विरुद्ध ताबा मानला जाईल. परंतु त्या घरात तुमचे भाऊ पण राहतात, तुमचे मित्र पण येत जात राहतात, तुमच्या ऑफिसचे लोक पण येत जात राहतात. तेव्हा आपण कोणाचा ताबा मानू? तर हे वादग्रस्त होईल. इथे ही सामान्य धारणा केली जाणार नाही की ज्या व्यक्तीचे घर आहे त्याच व्यक्तीच्या ताब्यात वस्तू होती. आता इथे प्रत्येक प्रकरणात तथ्य आणि परिस्थिती पाहावे लागेल. आणि दुसरा मुद्दा येतो संयुक्त ताब्याचा. जिथे अनेक लोक एकाच जागेचा वापर करत होते, अनेक लोकांचे त्या जागेवर म्हणता येईल की मालकी हक्क आहे, तर तिथे संयुक्त ताब्याची बाब येते. तर संयुक्त ताब्यात अभियोगाला पुन्हा त्या दोन गोष्टी स्थापित कराव्या लागतात की ॲनिमस आणि कॉर्पस, की तुम्हाला या गोष्टीची माहिती होती आणि माहितीनंतर तुम्ही या वस्तूचा ताबा ठेवला. अभियोगाला स्थापित करावे लागते. तर अभियोगाकडे दोन गोष्टी आहेत. एक तर तो त्या व्यक्तीचे ज्याबद्दल वाद आहे त्याचे मागील वर्तन अँटिसिडेंट स्थापित करेल. त्याच्या माध्यमातून तो म्हणेल तुमचे हेतू, तुमचे ॲनिमस आणि कॉर्पस दोन्ही स्थापित होत आहे. जसे की तुम्हाला उदाहरणाद्वारे सांगू तर एक मोटरसायकलमध्ये समजा नार्कोटिक्स घेऊन तुम्ही मागे बसलेले आहात आणि तुमचा साथीदार गाडी चालवत आहे. प्रत्यक्षात ते ड्रग्ज कोणाच्या ताब्यात आहे? जो व्यक्ती मागे बसलेला आहे. परंतु तुम्ही पाहिले असेल की तो चालक पण आरोपी बनतो आणि तो मागचा पण बनतो, ज्याच्याकडे प्रत्यक्ष ताबा आहे. तर इथेच हे संयुक्त ताब्याचे सिद्धांत लागू होते. असे म्हटले आहे की जर दोन आरोपी संयुक्तपणे प्रतिबंधित वस्तू वाहनात घेऊन जात असतील, तर इतर व्यक्ती जरी ती वस्तू प्रत्यक्ष हातात घेतला नसेल, तरी दोघांनाही संयुक्त ताब्यात मानले जाईल. अशा स्थितीत मानले जाईल की दोघांच्याही ताब्यात ती वस्तू होती. जर ती वस्तू एखाद्या व्यक्तीने पकडून ठेवली असेल आणि दुसरा गाडी चालवत असेल किंवा तुम्ही आणि तुमचा मित्र मागच्या सीटवर बसून एखादी वस्तू पकडून बसलेला असेल आणि पुढचा गाडी चालवत असेल, तर मानले जाईल की दोघांचाही संयुक्त ताबा आहे. जोपर्यंत तुम्ही स्पष्टीकरण देत नाही, जोपर्यंत आरोपी स्पष्टीकरण देत नाही. इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट राहून जाते, त्यावर बोलूया. ती आहे अल्प प्रमाण, स्मॉल क्वांटिटी आणि व्यावसायिक प्रमाण, कमर्शियल क्वांटिटी. अल्प प्रमाण आणि व्यावसायिक प्रमाण यावर बोलूया. तर परिभाषा खंडात तुम्ही पाहाल तर अल्प प्रमाण आणि व्यावसायिक प्रमाण परिभाषित केले आहेत. ही तुमच्या परिभाषा खंडातील कलम 2 उपकलम 23A आहे. अल्प प्रमाण आणि व्यावसायिक प्रमाणाची व्याख्या दिली आहे, की ही तुमची परिभाषा खंडात कलम 2 उपकलम 7A आहे. व्यावसायिक प्रमाणाची व्याख्या इथे मिळते. व्यावसायिक प्रमाण काय असते? आधी यावर चर्चा करूया. मग तिथे तुम्ही पाहून घ्या की कुठे हे परिभाषित केले आहे. तर कलम 2 उपकलम 7A मध्ये व्यावसायिक प्रमाण परिभाषित केले आहे. त्याचप्रमाणे अल्प प्रमाण कलम 2 उपकलम 23A पण परिभाषित केले आहे, की व्यावसायिक प्रमाण काय असते. सांगितले आहे की सरकार अधिसूचनेद्वारे एक प्रमाण निश्चित करेल. सरकार अधिसूचना जारी करेल की त्या अधिसूचनेत एक प्रमाण निश्चित करेल. त्या प्रमाणापेक्षा वरती जी कोणतीही गोष्ट आढळेल तिला व्यावसायिक प्रमाण म्हटले जाईल. जेव्हा तुम्ही शेड्यूल पाहता तेव्हा शेड्यूल जिथून सुरुवात होते त्यात तुम्ही बघा जो पहिला मुद्दा मिळतो तो सांगतो. जो शेड्यूलचा दुसरा भाग आहे, दुसरा भाग टेबल बनवलेले आहे. शेड्यूलच्या शेजारी त्या टेबलमध्ये तुम्ही बघा की स्मॉल क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी लिहिलेलं आहे. स्मॉल क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी काय असते? तर कमर्शियल क्वांटिटी म्हणजे जिथे सरकारने कोणतीही प्रमाण निर्दिष्ट केली आहे आणि त्या प्रमाणापेक्षा जास्त जे काही आढळेल त्याला कमर्शियल क्वांटिटी म्हटलं जाईल. म्हणजे सरकारने जे निर्दिष्ट केले आहे ते कमर्शियल क्वांटिटी तयार करत नाही.
याचा वरच्या गोष्टीने सरकारने जे निर्दिष्ट केले त्यापेक्षा जास्त गोष्टी कमर्शियल क्वांटिटी असतील. त्याचप्रमाणे सरकार आणखी एक प्रमाण निश्चित करेल, तिला अल्प प्रमाण म्हणतील. तर या अल्प प्रमाणापेक्षा कमी असलेल्या गोष्टी अल्प प्रमाण म्हणतील. सरकार प्रमाण निश्चित करेल, तुम्ही शेड्यूलमध्ये बघा, तिथे तुम्हाला 2 प्रमाण मिळतील, कमर्शियल क्वांटिटी आणि स्मॉल क्वांटिटी. कमर्शियल क्वांटिटी त्या निश्चित पातळीपेक्षा खाली जी असेल तिला स्मॉल क्वांटिटी म्हणतील आणि निश्चित पातळीपेक्षा वरती जी असेल तिला कमर्शियल क्वांटिटी म्हणतील. हीच व्याख्या लिहिली आहे की व्यावसायिक प्रमाण म्हणजे नार्कोटिक ड्रग्ज आणि मनप्रभावी पदार्थांच्या संबंधित सरकारी राजपत्र अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारने निर्दिष्ट केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असलेली कोणतेही प्रमाण जे शेड्यूलमध्ये तुम्ही पाहाल तिथं केंद्र सरकारने प्रमाण कमर्शियल क्वांटिटी म्हणून निर्दिष्ट केले आहे. पण प्रत्यक्षात कमर्शियल क्वांटिटी ही ती प्रमाण नसते. म्हटले आहे की निर्दिष्ट केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात जेव्हा कोणताही घटक असेल तेव्हा आपण त्याला कमर्शियल क्वांटिटी म्हणू. त्याचप्रमाणे जेव्हा स्मॉल क्वांटिटीची बाब येते तेव्हा म्हटले आहे की सरकारने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात असते त्याला स्मॉल क्वांटिटी म्हणतात. तर सरकार कमर्शियल किंवा स्मॉल क्वांटिटी निर्धारित करीत नाही. सरकारने जे निर्दिष्ट केले आहे त्याच्या वरचे कमर्शियल झाले आणि सरकारने जे निर्दिष्ट केले आहे त्याचे खालचे स्मॉल झाले. आता या दोघांमधील काय असेल, सरकारने जे किमान निर्दिष्ट केले आणि जे कमाल निर्दिष्ट केले त्यांच्यामधील हा घटक हा मध्यम प्रमाण किंवा इंटरमिडिएट क्वांटिटी म्हणून ओळखला जातो. जेव्हा आपण शिक्षा संबंधित तरतुदी वाचू, कलम 37 वाचू, जामीन संबंधी तरतुदी वाचू, तेव्हा ही प्रमाण खूप महत्त्वाची असेल. जेव्हा तुम्हाला जामीन कमर्शियल क्वांटिटीचा असेल तेव्हा शिक्षा वाढेल, स्मॉल क्वांटिटी असेल तर शिक्षा कमी होईल. तर ही क्वांटिटी जाणून घेणे आवश्यक आहे की कधी वस्तू स्मॉल येतील आणि कधी कमर्शियल येतील तर कधी मीडियम येतील. आणखी एक व्याख्या यात वाचणे आवश्यक आहे, ती म्हणजे प्रिपरेशनची व्याख्या वाचूया, ती पण जाणून घेऊया. कलम 2 उपकलम 20 तिथे प्रिपरेशनची व्याख्या दिली आहे. प्रिपरेशन काय असते की तुम्ही ऐकले असेल की डोस बनतात. जी औषधे असतात त्यांना औषधांच्या स्वरूपात समजू शकतो की नार्कोटिक ड्रग्ज किंवा मनोप्रभावी पदार्थांच्या संबंधात निर्मितीचा अर्थ डोसच्या स्वरूपात कोणत्याही एक किंवा अशी औषधी की ज्यांना आपण त्यांना औषधांच्या रूपात वगळत नाही. मॉर्फिनचे उत्पादन औषध म्हणून होत आहे आणि इतर औषधांचे पण होत आहे. तर जेव्हा औषधांच्या स्वरूपात वगळत नाही तेव्हा त्यांना औषधांच्या रूपात निर्माण पण होईल. तर हीच निर्मिती प्रिपरेशनच्या व्याख्यात येते. काय आहे ही नार्कोटिक ड्रग्ज किंवा मनोप्रभावी पदार्थांच्या यांच्या संबंधात आपण निर्मितीचे जाणून घेऊ. निर्मिती कोणत्या रूपात असेल, डोसच्या रूपात किंवा कोणतीही एक किंवा अशी औषधी किंवा पदार्थ किंवा औषधी पदार्थ समाविष्ट करणारे द्रावण सोल्युशनच्या रूपात असेल किंवा मिश्रणाच्या रूपात असेल किंवा इतर कोणत्याही प्रकार असेल. तर जी औषधी बनतील तुमच्या गोळ्यांच्या रूपात बनतील किंवा ते द्रावणाच्या रूपात बनतील किंवा ते मिश्रणाच्या रूपात बनतील किंवा टिंक्चरच्या रूपात बनतील, त्यांनाच सांगितले आहे की निर्मिती आहेत. नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सच्या संबंधात प्रिपरेशन म्हणजे डोसच्या स्वरूपात, सोल्युशन स्वरूपात, मिक्सचर स्वरूपात किंवा टिंक्चर या स्वरूपात. डोसच्या स्वरूपात काय असतो की जसे तुमची टॅबलेट झाली, कॅप्सूल झाली, पावडर झाली किंवा प्राण्यांसाठी किंवा व्यक्तींसाठी कोणत्याही प्रकारे उपभोग घेण्यासाठी त्यावर ॲडमिनिस्टर केले जाते. कॅप्सूलच्या रूपात, गोळीच्या रूपात, याला डोस फॉर्म म्हणतात. सोल्युशन काय असते की आपण प्रभावी पदार्थ किंवा नार्कोटिक पदार्थ काय करतो की एका द्रव्यात विरघळवतो. जसे तुम्ही सिरप पाहता, सिरप काय असते, सिरपमध्ये प्रोटीन पूर्णपणे विरघळलेले असतात, तर तेच सोल्युशन झाले. मिक्सचर काय असते की इट इज अ सबस्टन्स मेड फ्रॉम अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस ऑर एनी कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट थिंग्स. अनेक गोष्टी एकत्र करून आपण एक मिश्रण बनवले. जसे आपण वाचत होतो की अनेकदा अफू पण औषधांच्या रूपात घेतलं जाते. औषधांच्या रूपात घेतले जाते त्याचप्रमाणे टिंक्चर पण झाले की आपण त्याला अल्कोहोलमध्ये रिफाईन करून टिंक्चर बनवले. तर या स्वरूपात मग ते डोसच्या स्वरूपात असो, मग ते सोल्युशनच्या रूपात असो किंवा मिक्सचरच्या रूपात असो, टिंक्चरच्या रूपात तयार करतो तर त्याला प्रिपरेशन म्हणतात. NDPSचे प्रिपरेशन म्हणतात, नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सचे प्रिपरेशन म्हणतात. आता जी एक समस्या येते ती या प्रिपरेशनबद्दल येते की तुम्ही बनवलेल्या सिरपमध्ये किंवा तुम्ही बनवलेल्या टॅबलेटमध्ये तुम्ही पाहाल की जर टॅबलेट 100 mgची असेल
तर त्यात 5 mg कोडेन असते किंवा सिरप 100 ml असेल तर त्यात 5 ml कोडेन असते. आता जेव्हा आपण सिरपला गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून पाहू, तेव्हा आपण 100 ml ला NDPAचा पदार्थ मानू, की यात फक्त 5 ml ला मानू, हा वाद झाला. तर आधी मायकल राजचा खटला आला होता. मायकल राज विरुद्ध इंटेलिजन्स ऑफिसर NCB 2008 यात म्हटले आहे की जेव्हा अशी स्थिती येते की आपल्याला प्रिपरेशनमधून हे ठरवायचे की यात किती नार्कोटिक सबस्टन्स आहे, तर तिथे आपण प्रमाणात तुम्ही स्मॉल क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी जाणून घेतल्या. स्मॉल आणि कमर्शियल क्वांटिटी ते प्रिपरेशनमध्ये कसे ठरवायचे, की गोळीत या सिरपमध्ये या सोल्युशनमध्ये NDPAचा किती कंटेंट आहे. हे ठरवण्यासाठी तर आधी जेव्हा मायकल राजचा खटला आला, तेव्हा त्यात म्हटले की जिथे 100 mg मध्ये 5 mg असेल, तर त्याला 5 mg मानू. 100 mg मध्ये 100 mg मानू नये. 100 mg ची टॅबलेट आहे, 600 mg ची टॅबलेट आहे. त्यात जेवढे mg नार्कोटिक सबस्टन्स आहे, तेवढेच आपण त्याला मानू. तेवढ्याच वजनाने आपण त्याला मानू. पण आता हिरासिंग खटला आला. तुमचा हा हिरासिंग विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि इतर यात म्हटले आहे की मायकल राजचा केसमध्ये जे काही म्हटले ते चुकीचे होते. जर आपण न्यूट्रल सबस्टन्स जसे की आता गोळीमध्ये काय झाले की समजा सिरप झाली, संपूर्ण सिरप 100 ml असेल, तर त्यात 5 ml काय मिसळले आहे, कोडीन मिसळले. 95 ml काय आहे, अल्कोहोल किंवा इतर कंटेंट आहे. तर हे जे इतर कंटेंट आहेत त्यांना काय म्हणतात, न्यूट्रल कंटेंट म्हणतात. आणि 2 मटेरियल कंटेंट काय झाले आहेत, ते कोडीन आहे. तर मायकलमध्ये म्हटले होते की न्यूट्रल कंटेंटला आपण मोजणार नाही. आपण फक्त मटेरियल कंटेंट मोजू. जे 5 ml मिसळलेलं आहे, कोडीन तेच आपण मानू. त्याचप्रमाणे आपण मोजू की अल्प प्रमाणात हा गुन्हेगारी अंतर्गत येतो की नाही येत. पण हिरासिंगच्या खटल्यात म्हटले आहे की नाही. यांनी म्हटले की जे मायकलच्या खटल्यात हे प्रतिपादित केले आहे, ते आपण इथे न्यूट्रल कंटेंटला मोजणार नाही, ते चुकीचं आहे. त्यांनी म्हटले की ही एक चुकीची पद्धत आहे मायकलवाली, आणि त्यांनी म्हटले की जर पदार्थ मिश्रणाच्या स्वरूपात असेल तर आपण प्रिपरेशन वाचत होतो ते मिक्सचरच्या रूपात असेल, टॅबलेटच्या रूपात असेल, टिंक्चरच्या रूपात असेल, सोल्युशनच्या रूपात असेल. त्याबद्दल म्हटले आहे की जर हे पदार्थ मिश्रणाच्या रूपात आहे तर मिश्रणात वापरला गेलेल्या निष्पक्ष पदार्थाची प्रमाण एकूण प्रमाणातून वगळली जाऊ शकत नाही. त्यांनी म्हटले की जे 95% अल्कोहोल मिसळलेले आहे तर त्याला पण आपण कोडीनच मानू. त्यांनी म्हटले की आपण असे नाही की त्यात ते लिहिलेले आहे रॅपरमध्ये की 5 ml कोडीन आणि 95% अल्कोहोल आहे. त्यांनी म्हटले की जेव्हा पदार्थामध्ये आपण त्याला न्यूट्रल कंटेंटला पण NDPAच्या कंटेंट मानू. आपण वेगळे करणार नाही. असे का केले? असे त्यांनी 2009च्या एका नोटिफिकेशननुसार केले. जेव्हा तुम्ही शेड्यूलमध्ये पण पाहाल, तेव्हा टेबलमध्ये 239 नंबरची एंट्री आहे. ती मिक्सचर सोल्युशन प्रिपरेशनबद्दल बोलते. तर आता हिरासिंगची परिस्थिती अशी आहे, की जी तुमच्याकडे टॅबलेट मिळाली आहे, त्या टॅबलेटचे संपूर्ण वजन आपण NDPAचा कंटेंट मानू. जी सिरप मिळाली आहे, त्या संपूर्ण सिरपमध्ये जेवढे mlची सिरप आहे, त्याला पूर्ण NDPAचा कंटेंट मानू. तर आता थोडी गोष्ट धक्कादायक होतात. तर हे तरतुदी होत्या, तुमच्या परिभाषा खंडच्या होत्या. काही गोष्टी थोड्याशा तेवढ्या रंजक नसतात, जेव्हा आपण व्याख्यांचा दुसरा भाग वाचतो, पण जाणून घेणे आवश्यक आहे. या कायद्याचे कलम 8 ते 14 खूप महत्त्वाचे आहेत, ज्यात प्रतिबंध आणि नियमांबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. आपण यापुढे या कायद्याबद्दल अधिक माहिती घेऊन येणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण या कायद्याच्या इतर महत्त्वाच्या कलमांबद्दल, तरतुदींबद्दल सविस्तर चर्चा करू. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.